गेली 2 वर्ष मित्रांसोबत मैसूरचा प्लॅन करून दरवेळी कॅन्सल झाल्याने यावेळी मी एकट्याने मैसूरला जायचं ठरवलं आणि तेही बाईकवर. शुक्रवारी ऑफिसला सिक लीव्ह टाकली, बॅग लोड केल्यात आणि सकाळी 6च्या सुमारास मी निघालो मैसूरच्या दिशेने. बँगलोर टू मैसूर साधारण 180 किलोमीटरचा प्रवास आहे आणि एक्सप्रेस वे असल्याने 2.5 ते 3 तासात पोहोचायला होतं. पण ट्विस्ट असा होता की या एक्सप्रेस वेवर बाईक अलाउडच नव्हते. मग गपगुमान सर्व्हिस रोड धरला आणि हळूहळू अंतर गाठत 100 किलोमीटरचा प्रवास केला आणि नाश्त्यासाठी मी ब्रेक घेतला. नाश्त्याला मस्त इडली वड्याचा आस्वाद घेतला आणि माझा पुढचा प्रवास सुरू केला. डायरेक्ट मैसूर सिटीला न जाता श्रीरंगपटणावरून राईड घेतला आणि 30 किलोमीटरचा प्रवास करून मी येऊन पोहोचलो मैसूर मधल्या सगळ्यात सुंदर वेणुगोपाळ स्वामी मंदिरात. तिन्ही बाजूने पाण्याने वेधलेल्या या मंदिरात मला वेगळीच शांती अनुभवली. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मी थोडा वेळ इथेच बसलो. फायनली मैसूर ट्रिपची सुरुवात झाल्याने मी खूप खुश होतो. मित्रांना जळवण्यासाठी इथे छान छान फोटो काढलेत आणि मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासाला. तुम्ही पण माझ्या ह्या पुढच्या प्रवासात सहभागी होऊ शकतात. त्यासाठी फक्त फॉलो करायला विसरू नका.